now today we will make set of simple past tense. Okay. As you all know, the formula of simple past tense construction is subject plus main verb second form plus remaining part. Barabar? We will take an example to make a set of it. Set means you all know three types of sentences in positive and three types of sentences in negative. First simple sentence, then verbal question, then WH question. And in this way, we use any sentence in our day-to-day language. So त्याने औषध घेतले. The sentence will be like this. काय? He took medicine or medicines. He took medicine. All right. Verbal question will be फक्त शेवटी का ठेवलं की verbal question तयार होईल. काय होईल मग? त्याने औषध घेतले का? As we have used do and does in simple present tense, here we will use did as helping verb. Once we use did in the sentence, automatically second form will get converted into first form. And the verbal question will be like this. सुरुवातीला हेल्पिंग वर्ब ठेवून बाकी सर्व वाक्य रिपीट करायचं. डिड ही बघा इथला पास्ट टेन्स तिकडे गेला शिल्लक काय राहिलं टेक. बरोबर आहे का? टूक मायनस पास्ट याचा अर्थ इट मीन्स व्हॉट. हे देखील ओरिजिनली डूच आहे. हे देखील ओरिजिनली डूच आहे. तिकडे पण सिम्पल प्रेझेंट पण तुम्ही बघितलं तिथं पण ओरिजिनली डूच होतं. तिथलं यस यस टू मध्ये आलं दॅट बिकेम डज. इन द सेम मॅनर इथं हे देखील तुम्ही कन्सिडर करू शकता टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट. सो हे देखील ऍक्च्युअल डूच आहे. इथलं पास्ट आल्यामुळे हे डीड बनलं. परंतु आपल्या इझिनेससाठी आपण म्हणतो डीड वापरायचं आणि याचं टेकचं टूकचं टेक बनवायचं. फाईन. सो डीड ही टेक मेडिसिन. ऑल राईट. दिस युअर वर्बल क्वेश्चन. नाउ यू कॅन लिसन दिस लेक्चर रिपीटेडली. As we have recording available today. Fine. Number 3. Come on, tell me any meaningful WH question of this sentence. Correct. That will be the more. त्याने मेडिसिन केव्हा घेतले? केव्हा? क्लास करू देणार नाही ना? अरे बाईक बंद करा नंतर क्लास करून देईल तो. केव्हा घेतले? लेकर त्रास देतात. हो ना, लेकर आहेत त्यांना त्रास देण्यासाठी जातात ते. त्याने कोणते मेडिसिन घेतले? त्याने कोणते मेडिसिन घेतले? किंवा आणि काय होऊ शकतं? मेडिसिन कोणी घेतले होऊ शकतं? मेडिसिन कोणी घेतले? आता कोणी हे कोणीचं वाक्य वापरताना आपला तो नवीन रूल वापरायचा आहे. बरोबर. तो रूल पुन्हा एकदा बोलतो मी. ऑल राईट. सो त्याने कोणते मेडिसिन घेतले? ओके. आणि कोणी घेतले? सो टू मेक WH क्वेश्चन व्हॉट डू वी नीड टू डू? सगळ्यात पहिला आपल्याला त्यातला WH शब्द शोधायचा. इथला कोणता आहे? केव्हा. यातला कोणता आहे? यातला WH शब्द कोणता आहे? कोणते? त्यातला WH शब्द कोणता आहे? काय रे बाबांनो, सिलेबस संपत आलाय तर तुम्हाला WH शब्द सांगता येणार. मग मी सांगितलं तुम्हाला 5 VIP WH वर्ड्स आहेत. त्यातला हा एक आहे कोणते आणि याच्याबरोबर आणखी एक आलेला तो शब्द देखील दोघांचा मिळून WH शब्द तयार होतो. हा WH शब्द सुरुवातीला ठेवून त्याचा वर्बल क्वेश्चन आपण रिपीट केलास WH क्वेश्चन तयार होतो. ऑल राईट. तर इथं कोणी, इथं कोण आहे? बर अगोदर केव्हा लिहू? वेन नंतर बोट कुठे ठेवायचं आपल्याला? नंबर 2 ला. आणि तेच वाक्य लिहायचं. वेन कम ऑन डिड ही टेक मेडिसिन. गडबड करून काहीच आपण शिकत नाही. न गडबड करता शांत डोकं ठेवून एकच गोष्ट आपण व्यवस्थितपणे हाताळली तर ते आपण परमनंट लक्षात ठेवू शकतो. आणि ते नाही समजली तर तेच गोष्ट 10 वेळेस जशी आहे तशी लिहून मग ते हळूहळू तुमच्या डोक्यात घुसायला लागतं. ऑल राईट. तो फॉर्मॅट घुसून जातो डोक्यामध्ये. बरं. त्याने कोणते मेडिसिन घेतले? इथं काय कोणते मेडिसिन हा WH शब्द आहे. विच
मेडिसिन. medicine. After this, put your finger at number 2 and repeat that verbal question after this WH word. Did ही टेक. he take medicine? हे ऑलरेडी आपल्या WH शब्दामध्ये आलेले, त्यामुळे रिपीट करण्याची गरज नाही. नाउ टू मेक WH क्वेश्चन when subject is expressed where in the WH word. त्यावेळेला काय करायचं, माईक बंद करा, ऑनलाईन वाले बोलताना माईक चालू करा. वेन सब्जेक्ट इज एक्सप्रेस्ड इन WH वर्ड, त्यावेळेला क्वेश्चन बनवताना काय करायचं, डू डज डीड वाला वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा नाही. तर काय करायचं, डू डज आणि डीड सोडून जे काय शिल्लक आहे तो भाग तसंच लिहायचा. आता डीड नसल्यामुळे आपल्याला मेन वर्बचं सेकंड फॉर्म जसं तसं. ओके, आर यू ऑल देअर? यस. सो मेडिसिन कोणी घेतले, काय होईल मग? हू नंतर काय झालं बोला. व्हेरी गुड. हू नंतर डीड ही गायब होणार, कारण का ही इज ऑलरेडी एक्सप्रेस्ड इन हू. आता राहिलं काय, टेक. आता टेक लिहिण्याच्या आपल्याला काय लिहावं लागेल, टूक लिहावं लागेल, बिकॉज देर इज नो डीड हिअर. बरोबर. सो हू टूक मेडिसिन. सलमान क्लिअर आहे? येस ऑर नो? यस सर. डीड ही येणार नाही सर, कारण हू ऑलरेडी आलेला आहे तिथं. बस ठीक, बरोबर आहे, बरोबर. व्हेरी गुड, यू आर व्हेरी गुड स्टुडंट. कम ऑन. निगेटिव्ह काय होईल मग सांगा. दिस इज पॉझिटिव्ह, दिस इज निगेटिव्ह. त्याने औषध घेतले नाही. ऍज आय हॅव टोल्ड यू, टू मेक निगेटिव्ह वी विल यूज डीड हिअर, आणि डीड नंतर आपल्याला नॉट वापरता येईल, आणि डीड आल्यामुळे मग मेन वर्बचं फर्स्ट फॉर्म होऊन जाईल. सो ही टूकच्या ऐवजी काय होईल मग, ही डिड नॉट टेक. He took is equal to negative of this will be he did not take. बाकी राहिलं काय, मेडिसिन. Negative always two ways. Come on. He didn't take medicine. All right. Now to make verbal question काय करायचं, as you all know, कोणत्याही वाक्याच्या मराठी वाक्यात शेवटी का लिहिलं की तो आपला वर्बल क्वेश्चन तयार होतो. टू मेक वर्बल क्वेश्चन इन इंग्लिश, त्यातील फक्त सहाय्यक क्रियापद सुरुवातीला घेऊन चला. आता निगेटिव्ह बनताना आपल्याकडे ऑलरेडी सहाय्यक क्रियापद आलेले. लेट अस टेक दॅट इन द बिगिनिंग. बिफोर दॅट राईट इन मराठी. त्याने सांगा, औषध घेतले नाही का. सो टू मेक verbal question in English, take helping verb in the beginning and repeat the whole part of the sentence. So काय होईल, did he not take medicine, or didn't he take medicine. So now we can frame any meaningful WH question. याला सुटेबल असा WH क्वेश्चन सांगण्याचा प्रयत्न करा. काय होईल, त्याने औषध घेतले का घेतले नाही. का घेतले नाही, एवढा त्रास देऊन देखील औषध नाही.
त्याने औषध का नाही घेतलं? त्यानं औषध का नाही घेतले? राहील मग काय युअर WH word? Why? Write that in the beginning. Why? After this, put your finger on number 2 and write the same part of verbal question. Why did he not take medicine? Or in other way, why नंतर दुसऱ्या प्रकारचा verbal question repeat करू. Why didn't he, come on, take Why did medicine? he take medicine? करेक्ट आहे. फॉर एक्झाम्पल त्याला 2-3 मेडिसिन आपण दिले होते घ्यायला. सो वी मे से किंवा त्याने कोणते मेडिसिन घेतले नाही? त्याने कोणते मेडिसिन घेतले नाही? मुद्दाम आपण तो रूल फक्त पॉझिटिव्हला लागू आहे हा हे पाहण्यासाठी मुद्दाम हे देखील आपण या प्रकारचं वाक्य इकडे घेऊ. ठीक आहे. बरं, कोणते मेडिसिन? कमॉन सांगा. Which विच medicine? Medicine. मेडिसिन did he not take? Or in other way, which medicine? आणि त्यानंतर परत सांगितल्याप्रमाणे वर्बल क्वेश्चन दुसऱ्या प्रकारचा, didn't he take? ओके, लास्ट वन. मुद्दा म्हणून आपण हा रूल फक्त पॉझिटिव्ह मध्ये ऍप्लिकेबल आहे आणि निगेटिव्ह मध्ये हा रूल ऍप्लिकेबल नाही. इज ओनली ऍप्लिकेबल इन पॉझिटिव्ह. ठीक आहे. त्यामुळं मुद्दाम हे वाक्य परत घेऊ. मेडिसिन सांगा कोणी घेतले नाही. हा कसं होईल हे सांगा आता. हु इथं मात्र डिड नॉट टेक. डिड नॉट टेक. बघा इथं काय झालं, डिड आणि टेकच्या मध्ये नॉट आलं म्हणून यांची भांडणं होत नाही आणि त्यामुळं दिस इज अलाउड इन निगेटिव्ह. ऑल राईट. सो हु डिड नॉट टेक Medicine. काय? मेडिसिन. Medicine. किंवा हु डिडंट टेक मेडिसिन. ऑल राइट. Yes, sir. प्लीज शांति से लिख लो. लिहून घ्या, व्यवस्थित समजून लिहून घ्या.